नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 5 एप्रिल 2026 हा दिवस खूप महत्वाचा दिवस ठरेल, कारण 2025 या असणाऱ्या वर्षापासून आयोगानं एमपीएससीनं काय केलेलं आहे तर राज्यसेवेचा असणारा पेपर हा वस्तुनिष्ठ पासून वर्णनात्मक स्वरूपाचा आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असणारा पेपर आता चेंज होतोय, डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्ये जातोय. त्याचा असणारा पहिला पेपर हा आजच्या दिवशी या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि त्यामध्ये क्वालिफाईंग असणारा जो पेपर आहे का, पेपर नंबर 1 त्याला आपण लँग्वेजचा पेपर म्हणून, याच्यामध्ये 300 मार्कांचा पेपर असेल, तो असेल मराठीचा पेपर. तो पेपर आता नुकताच झाला. त्या पेपरमध्ये हा असणारा पहिला वर्णनात्मक असणारा स्वरूपाचा पेपर कसा होता, कशा पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन डिवाइड करण्यात आले होते, कोणकोणते क्वेश्चन याच्यामध्ये मेन्शन केले होते ते आपल्याला कळावं, म्हणजे जे विद्यार्थी आता 26 पासून तयारी करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला क्वालिफाय करण्यासाठीचा असणारा पेपर जिथं आपल्याला क्वेश्चन्स असणार आहेत, म्हणजे किती मार्कांसाठी, 300 मार्कांसाठी इथं आपल्याला 25% मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे 75 मार्क घ्यायचे तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी. असे क्वालिफाईंगचे असणारे 2 पेपर आहेत त्या ठिकाणी, पेपर 1 पेपर 2, ज्याला लँग्वेज पेपर 1 लँग्वेज पेपर 2 म्हणूया, ज्यामध्ये लँग्वेज पेपर 1 मध्ये मराठी आणि लँग्वेज पेपर 2 मध्ये इंग्रजीचा उल्लेख याच्यामध्ये करतोय. आणि इथं जर दोन्ही पेपरमध्ये तुम्ही 75-75 मार्क घेतले तरच तुमचा असणार पेपर क्वालिफाय होईल आणि मग तुमचे असणारे जीएसचे, ऑप्शनलचे आणि एसएचा पेपर चेक होणार आहे, अदरवाईज चेक होणार नाही. मग काय असेल हा जो नवीन आव्हानाचा स्वरूप आहे, आव्हान म्हणू का नवीन संधी म्हणू, तो कसा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी चेक करता येणार आहे. कसा होता मग आपला पहिला वर्णनात्मक पेपरचा उल्लेख केला तर आपला हा अहर्ताकारी असणारा पेपर, मराठीचा असणारा पेपर या ठिकाणी आपल्याला दिसेल. आणि याचा उल्लेख केला तर लक्षात काय घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये पहा, हा असेल मराठी भाषेचा असणारा पहिला पेपर या ठिकाणी. या पेपरमध्ये एकूण वेळ आहे तुम्हाला 3 तासाचा आणि या पेपरमध्ये गुण आहेत किती तर 300 मार्कांचा पेपर असेल. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, सूचना दिलेल्या आहेत, सर्व प्रश्न अनिवार्य आहेत, सगळेच प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत, कंपल्सरी आहे. प्रश्नांचे गुण त्याच्या समोर दिलेले आहेत आणि सोबत जिथे पर्याय दिलेले असतील तिथं सोडवलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्येइतकेच अनुक्रमाने प्रथम पसंतीचे असणारे मूल्यांकन केले जाईल. एखादं उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडवलेले असल्यास ते मोजण्यात येईल. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलंय ते जोपर्यंत तुम्ही काट मारणार नाही तोपर्यंत ते तुम्ही चुकीचं ठरवले किंवा ते प्रश्न उत्तर तुम्हाला कन्सिडर करायचं नाही असं मानलं जाणार नाहीये. ठीक आहे, पण तुम्हाला ते कॉट क्रॉस करावं लागेल आणि मग तुम्हाला ते उत्तर डबल लिहू शकता. हा रेफरन्स याच्यामध्ये येईल. मग इथं काय सांगितलंय की इथं अतिरिक्त प्रतिसादांचं मूल्यांकन केलं जाणार नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. अतिरिक्त काय लिहिलं असेल, अतिरिक्त डबल डबल लिहिलं असेल एकाच प्रश्नात स्वरूप, तर ते काउंट केलं जाणार नाही असाही रेफरन्स याच्यामध्ये मेन्शन केलाय. आणि काय सांगितलंय, उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये जर एका प्रश्नाचे असणारे सब क्वेश्चन्स असतील तर ते एकत्र सोडवलं पाहिजे असं असणार गायडन्स या ठिकाणी देतोय. प्रश्नामध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरं मराठीत लिहायची आहेत. म्हणजे जिथं ट्रान्सलेशनचा क्वेश्चन असेल तिथंच तुम्ही इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, ट्रान्सलेट करायचं आहे. अदरवाईज सगळं असणारे प्रश्न तुम्हाला मराठीतच लिहायचं आहे, देवनागरी लिपीमध्ये लिहायचं आहे असा उल्लेख केलाय. जिथं जिथं शब्दसंख्येची मर्यादा दिलेली आहे ते त्या मर्यादेचं पालन करायचंय, तिथं जास्त किंवा कमी असे शब्द येऊ नयेत अशा पद्धतीचं असणारं इन्स्ट्रक्शन इथं दिलंय. आणि उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारावी. आन्सर शीट मध्ये जर तुम्हाला एखादा पेज तुमचा राहिला असेल लिहायचा तर त्याच्यावरती काय करायचं, क्रॉस करायचं आहे. अशा पद्धतीचं इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं. मग पहिला प्रश्न काय, याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला एस्से वरती 600 शब्दांमध्ये निबंध लिहायचा आहे. जो प्रॉपर एस्सेचा पेपर असतो तिथं तुम्हाला 1000 ते 1200 शब्दांमध्ये लिहायचंय, त्याच्या निम्म लिहायचं इथं 600 शब्दांमध्ये. आणि इथं विषय कोणते दिलेत, एआय कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे व तोटे, सोशल मीडिया आणि तरुणांसमोरील आव्हाने, जागतिक तापमानवाढ व विकास, एक व्यस्ततेचं नातं आणि त्रिभाषा सूत्र माझे विचार. जनरलाइज असतात, जसं युपीएससीला प्रश्न असतात लँग्वेजच्या पेपरमध्ये तशाच पद्धतीचे एस्से इथं पण दिलेत. इथं खूप हार्ड क्वेश्चन नसतात, जसं युपीएससीला एस्सेचा पेपर ज्या पद्धतीने असतो तसे नसतात. आता बघूया आपण की राज्यसेवेच्या अनुषंगाने जेव्हा एस्सेचा पेपर होईल तेव्हा कशा पद्धतीचे एस्से मेन्शन केले जातात. ते सायकोलॉजिकल येतात का, फिलॉसॉफिकल एस्से येतात का, करंट इव्हेंटवरती बेस्ड असणारे क्वेश्चन येतात का, वुमन एम्पॉवरमेंट वरती क्वेश्चन येतात का, सायंटिफिक टेम्परामेंट वरती क्वेश्चन येतात का, ते आपण बघूया. पण इथं जनरलाइज क्वेश्चन्स आहेत, त्यामुळं एक एस्से लिहायचंय तुम्हाला, 100 मार्क या ठिकाणी दिलाय. त्यानंतर तुम्हाला उतारा वाचायचंय
आणि उतारा वाचून त्याच्यावरती 5 प्रश्न दिले, त्या 5 प्रश्नांची उत्तरं द्यायचे, ते 60 मार्काला आहे, हे लक्षात घ्यायचं. हा उतारा दिलाय तुम्हाला एक जवळपास 3 पेजेसचा असणारा उत्तर या ठिकाणी दिसेल. 2 पेजेसचा उत्तर आहे. त्या 2 पेजेसच्या उत्तरानंतर इथं 5 प्रश्न या ठिकाणी दिलेत आणि त्या 5 प्रश्नांचा उल्लेख करत असताना मूल्य ही शाश्वत किंवा चिरस्थायी नसतात असे मार्क्स यांनी म्हटलेले. मग कार्ल मार्क्सच्या असणाऱ्या विचारांचा संदर्भ याच्यामध्ये मांडलेला आहे, त्यांचे तत्व इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय, इथं रॅशनलायझेशनचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलाय, तर्कनिष्ठता काय असते ह्या सगळ्या गोष्टींचा असणारा उत्तर दिलाय. त्याच्यावरती 5 प्रश्न आहेत, 12 मार्काला प्रत्येक एक प्रश्न असेल, त्याच्यामध्ये 60 मार्क आहेत. इथं प्रश्न क्रमांक 3 चा उल्लेख केला तर तुम्हाला सारांश लेखन लिहायचं, याच्यामध्ये 1/3 असणाऱ्या शब्दामध्ये सारांश लिहायचंय, तो सुद्धा 60 मार्काला दिलाय. सारांशाचा उल्लेख केला तर या ठिकाणी उल्लेख दिलाय राजाराम मोहन रॉय यांच्या असणाऱ्या कार्याचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे, म्हणजे थोडासा समाज सुधारणांच्या बाबतीमध्ये असणारे मुद्दे इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तुम्हाला दिलेल्या या ठिकाणी जवळपास 1.5 पेजेस आणि त्याचं तुम्हाला सारांश लिहायचंय. 60 मार्का अनुषंगाने असणारा 1/3 पार्ट तुम्हाला लिहायचंय. नंतर येतो इंग्रजीत भाषांतर करायचंय तुम्हाला या ठिकाणी आणि इथं थोडंसं संगणक संवाद कम्प्युटरवरती बेस्ड असणारा सारा इथं इंग्रजीत भाषांतर लिहायचंय तुम्हाला. 20 मार्कांचं असणारं भाषांतर असणार आहे इंग्रजीमध्ये. त्यानंतर तुम्हाला मराठीत भाषांतर करायचं आहे. मराठीत भाषांतराचा उल्लेख केला तर इथं परत तो सुद्धा 20 मार्काचा असणारं भाषांतर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये तुम्हाला वाक्यप्रचारांचा आणि मनीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं सांगितलंय. जसं मनींचा उल्लेख केला तर कोणत्या कोणत्या मनींचा संदर्भ याच्यामध्ये मेन्शन केलाय बघा. सुतावरून स्वर्गाला जाणे, हापापाचा माल गपापा, घरावर टहाळा टाकणे, कोंड्याचा मारा करणे, तळीराम गार होणे, अशा असणाऱ्या मनी दिले. त्याच्यानंतर याच्यामध्ये उल्लेख केला तर हे 10 मार्काला असतील. मनींचा असणारा अर्थ सांगायचा आणि वाक्यात उपयोग करायचे. नंतर काही कल्पना दिलाय, त्या कल्पनांचा 10 वाक्यांमध्ये विस्तार करायचा. जसं काय, अनुभवाविन नेत्रपाती हलवू नको रे, ओल मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी. या असणाऱ्या कल्पनांना काय करायचे, कल्पनांना 10 वाक्यांमध्ये लिहायचंय. त्याचा एक उल्लेख त्याच्यामध्ये असेल 10 मार्काला. नंतर 6 मधलाच क, त्याच्यामध्ये 10 मार्काला काय दिलंय, 20 वाक्यात संवाद लिहायचाय. कोणता संवाद लिहायचाय, नैसर्गिक आपत्ती आणि सुरक्षितता. नंतर दिले शब्दांचे समानार्थी शब्द. शब्द दिले तुम्हाला या ठिकाणी जवळपास 5 समानार्थी शब्दांचा असणारा अर्थ, शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे, 5 मार्कासाठी आहे. आणि 5 शब्द दिले त्यांचं असणार विरुद्धार्थी शब्द लिहायचे, त्याचं असणारं 5 मार्क या ठिकाणी आपल्याला दिसतात. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. क्वेश्चनचा फॉर्मॅट या ठिकाणी बघितला तर इथं तुम्हाला काय काय दिलेलं आहे, तर इथं पहिल्यांदा एसे दिलेला आहे. नंतर पाहिलं तर उतारा दिलाय, त्या उतारावरची 5 प्रश्न लिहायचे, ते 60 मार्काला दिलेत. नंतर रेफरन्स येतो या ठिकाणी सारांश लेखन करायचे, त्याला 60 मार्क आहेत. नंतर मराठीत भाषांतर आहे, इंग्लिशमध्ये भाषांतर आहे, तो मुद्दा याच्यामध्ये येतोय. आणि त्यानंतर थोडेसे ग्रॅमॅटिकली असणारे क्वेश्चन्स आहेत. मग इथं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, तर तुम्हाला इथं या असणाऱ्या 300 मार्कांपैकी किती स्कोर करायचंय तुम्हाला, इथं 300 मार्कांपैकी स्कोर करायचंय तुम्हाला 75 मार्क. म्हणजे जनरली ज्या पद्धतीने युपीएससीचा पेपर असतो तसाच पेपर लँग्वेजच्या बाबतीमध्ये इथं आलाय. खूप काही डिफिकल्ट नाहीये, जनरलाइज क्वालिफाय होण्यासारखा असणारा पेपर आहे. 3 तासामध्ये तुम्हाला तुमचा असणारा हा सगळा पेपर लिहायचा होता. अशा पद्धतीचा होता पहिला वर्णनात्मक स्वरूपाचा असणारा लँग्वेजचा पेपर. आपण असे सगळे असणारे जे पेपर आहेत का, हा पहिलाच असणारा पेपर आहे. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आयोग कशा पद्धतीने विचार करतोय त्या सगळ्या गोष्टींना आपण हायलाइट करूया आणि सगळ्या पेपरला आपण डिस्कस करूया. ठीक आहे. जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळला पाहिजे कसा होता हा पहिला वर्णनात्मक पेपर. ठीक आहे. थांबूयात आपण. थँक्यू. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.